भूकंप आय भूकंप झाला मंगल अरे यार अरे देवा भूकंप आणि असा कसा झाला भूकंप अगं इथंच झाला भूकंप झाला वाड्याच्या बाहेर चला नाही तर वाडा पडलं लागावं मंगल टोन्या अरे यारे अख्खे भूकंप झाला भूकंप ह्यांनी काय परत प्यायला सुरू केली का इथं कौलं पडले ती आणि म्हणतात भूकंप आलाय अहो भूकंप असा असतो का वाड्याची कौलं उडून पडतात वाऱ्यानं खरंच की कौलं पडली आणि तुम्हाला वाटलं की भूकंप आला पण आज फक्त कौलं पडल्यात उद्या जर अख्खा वाडा पडला तर अरे तुझ्या जुबाला उठला फोड तुझ्या तुला घातला नेऊन डाबऱ्यात तुझ्या नॉनसेन्सची केली चटणी तू काय माझ्या वाड्याच्या मुळावर उठलाय शुभ बोलणार तर मांडवाला आग लागली म्हणा आता काय चुकीचं बोलतोय व तो वाड्याची अवस्था बघितली का कधी भीत ढासळल आणि वाडा खाली येईल काय सांगता येत नाही आणि आपण झोपत असताना काय झालं म्हणजे केवढ्याला पडल ती काय नाही शक्य तितक्या लवकर आपल्याला वाड्याची डागडुजी करून घ्यायला पाहिजे अगं पर वाड्याची डागडुजी करायला तुम्ही काही चिचुक देणार आहात काय आता एवढा मोठा वाडा त्याची डागडुजी करायची म्हणजे लाखांनी पैसे लागतात लाखांनी आहेत का तुमच्याकडे एवढं पैसे मंगल आका बरोबर बोलती आपण एवढं पैसे कुठून आणायचं डिंपल ऐकलंस ना आता डागडुजी घे बया करू तुलाच काय तर करायला पाहिजे ही वाडा मातीत मिसळण्यापासून वाचीव बया माझ्याकडे नाहीत पैसे मी कुठनं पैसे देऊ डिंपे मला तोंड उघडायला लावू नको वाड्याची अवस्था बघतीयस ना आणि अर्ध पैसा अक्का टाकतेला की आडलंय माझं खेटात काय म्हणून मी द्यायचे तुम्ही इथं राहायचं मी पैसे द्यायचो हे असं असतंय तुमचं खर्च करायला न ग पण हिशाला पहिलं पाऊल पुढं असतंय तुमचं हा म्हण राहणारच मी हा वाडा माझ्या बापाचा हाय वंदे ना हा वाडा माझ्या आईचा हाय आणि त्यामुळं मला आणि बाबूला समान वाटणी मिळाली पाहिजे मग आका आपण खर्च पण सामानच करू की आहे बघितलास का हा बायकोचा बैल बायकोचं ऐकून कसं मला पैसा मागतोय ते अरे बाबू अरे किती माय ना रे तुला मी लहानाचा मोठा केला अंगा खांद्यावर खेळावला समजा विसरलास होय हा आणि मला पैशाचा हिशोब मागतोय अरे देवा अगं आहे हे समजा बघ ना खिरीज मी मेले का नाही ग ए बाद झाली तुमची नाटक तुम्ही दोघांनी किती बी उड्या मारले ना तर मी हे वाडा तुमच्या नावावर करणार नाही ठीक आहे मग राहू द्या मग हा वाडा असाच आता काय खर्च करा ना मग आपण एकट्याने पण कशाला करायचा कारण यो वाडा आपलाय आणि त्यांनी हिस्सा मागू दे मग म्या बघती ही बघ डागडुजी तू करायची खर्च द्यायचा विषय संपला आणि तुम्ही बघ ती सरपंचांना बोलून वाडा दाखवून घ्या आणि कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच द्या होय जा तुम्ही ही असं जाणार आहेत का नाही कापड बदलून जातो ती बी सांगायला लागते चला हाय डॉक्टर आज कुणाचा खून करायचा आहे चेहरा तसाच वाटतोय तुम्हाला नेहमी चौकशीच का करायची असतं पोलीस आहे मी दुसरं काय जमत नाही मला गुन्हेगार समोर असला तर नाहीच जमत काही दुसरं गुन्हेगार कोर्टाने निर्दोष सोडलंय मला विसरलाच वाटतं गंमत गंमत गेली मी माझी गंमत करत असतो मी अधून मधून कसली चौकशी करायची बोला आज चौकशी नाही आज मी तुम्हाला भेटायला आलोय चर्चा करायला आलोय विचारांची देवाणघेवाण करायला आलोय ज्ञान अर्जित करण्यासाठी आलोय देवयानी गायकवाडचा नवरा गायब आहे
माहित असेल. मला कसं माहिती असेल आणि मुळात का माहिती असेल? का मारलंस तू? समधी कौलं बसवा आणि नीट शेकरा बर का समद. आणि भीतीची पोपड निघाली आहेत ती बी नीट लिपायची आहेत बघा. आणि वरत प्लास्टिक बी हातरा. काय आता पाऊस पडायला लागलाय ना, नाहीतर समद गळतय बघा. सरपंच, बाळा नावा झाला पाहिजे, नीट बघून घ्या. नाही तर मागच्या वेळेसारखं आहे ना, एका भिंतीला 2-2 रंग लावलंच ना, तर तसलं जर काम केलं तर तुला त्याच भीतीत गाडीन बघ. नाही 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 तर कौलं, भिंती, सुना आणि डागडूची. सरपंच, मला पण का नाही अशा 2-4 खोल्या बांधून ठेवा. म्हणजे कसं, एक अभ्यासाला, एक खेळायला, एक अजून काय करा, असं 2-4 खोल्या बांधून ठेवा. हा, आणि एक स्विमिंग पूल पण बांधून ठेवा. ते हिरीत जायला लय लांब पडतं, पाय दुखतात माझे. असं घरच्या घरी पोळीन ना. अरे मुडद्या, पावता पावता हिरीत मुततो ना, म्हणून तुला गावातले पोरं पावायला घेत नाहीत. आणि स्विमिंग पूल बांधायला पैसे कोण देणार आहे रे? तुझा बाप होय? पप्पा नाही देणार. दीदी आहे की द्यायला? दीदी देशील ना? तर लाला मोठा शहाणा, मी असलं काय बी करणार नाही. तुझं तू पैसा कमवायचं आणि काय खोल्या बांधायच्यात ना ते बांधायच्या. सरपंच, एवढ्या सगळ्याला किती खर्च येणार आहे आता? 1, 2, 3, 4, 5 लाख तरी लागते. 5 लाख? एवढा? सरपंच, 5 लाखात तुम्ही जर हवाडा चांगला केला ना, तर माझ्या नवऱ्याला सांगून ते जमिनी खालचं हॉटेल आहे ना, त्याचं कंत्राट बी तुम्हाला द्यायला सांगते. हा, ए राहू दे तुझं जमिनी खालचं हॉटेल म्हणत. सरपंच, तुम्ही ना 10 लाख घ्या, पण वाडा असा नवा करा ना की 100-150 वर्ष काय काम नाही निघालं पाहिजे वाड्याचं. अहो काळजीच करू नका. 100-150 काय, 5000 वर्ष काय होणार नाही. हा द्या. काय द्यायचं? ऍडव्हान्स. हो, ऍडव्हान्स दिल्याशिवाय मी खरेदी कशी करणार? त्याच्याशिवाय काम कसं चालू करणार? टिंपे देतेस ना? देते. आता घाला मला खर्चात. चला सर. चल. वायकर, हे जामकर साहेब कुठे गेलेत? काय माहिती. आता आपल्या साहेबांचं तुला माहितच आहे. ते कधी कुठे जात्याल, कसं काय करतील ते काही सांगता येत नाही. पण आज असं अचानक गायब झालेत ना, म्हणजे नक्की काहीतरी धमाका होणार. या 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 वायकर, बघितलं का कोण आलंय? आपले नेहमीचे पाहुणे नटवर सिंग. नटवर सिंग, बस. हे बघा साहेब, कोर्टाने मला निर्दोष सोडले, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा का त्रास देताय मला? जनार्दन गायकवाडचं काय चाललंय सध्याला? मी रोज मरत होते, आता मला त्याला मारताना बघायचं. त्याने मला इतकं तडपवलंय ना, आता मला त्याला तडपताना पाहायचं. माझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचे किती पैसे घेशील? पण मी ना काय त्यांचं काय? त्यासाठीच बोलवलेलं. त्यांचा पिऊन म्हणत होता की त्यांना शेवटचा भेटणारा डोळस तशी नोंद आहे. नाही, भेटलो होतो मी, नाही म्हणत नाही, भेटलो होतो, पण माझ्या कामासाठी भेटलो होतो, वैयक्तिक कामासाठी. तुम्ही झाल्यानंतर ते कुठे गेले, कुठे गायब झाले, मला काहीही माहिती नाही. याचा अर्थ हा होत नाही की मीच त्यांना गायब केलंय. मी कुठे म्हणालो तू त्याला गायब केलेस? नाही, तुमच्या म्हणण्याचा रोग तसाच होता. हे बघा, गावच्या कामासाठी मी त्यांना जाऊन भेटलो होतो. विसरलोच होतो मी. तू थोर समाजसेवक आहेस ते, तर थोर समाजसेवक
आमदार बाईंशी तुमची चांगली ओळख असताना तुम्ही त्यांच्या नवऱ्याला का भेटला? की आमदार बाईंनीच दिली सुपारी स्वतःच्या नवऱ्याला मारायची? एक मिनिट, हे अत्यंत चुकीचं बोलता तुम्ही. मला ही अशी गंमत आवडत नाही. अशी गंमत नाही म्हणतो मी. कसं म्हणलो? गंमत गंमत करतो मी असं म्हणतो. हे बघा जामकर साहेब, तुम्ही अत्यंत चुकीचे आरोप लावताय माझ्यावर. मी असं काहीही केलेलं नाहीये. मला कळत नाहीये माझ्याच बाबतीत नेहमी असं का होतं. मी करायला जातोय, होतं भलतंच. मला कळायला पाहिजे होतं. ते राजकारणी माणसं आहेत, त्यांच्या नादाला नाही लागलं पाहिजे. मला असं कळलं होतं की आमदारबाई त्यांच्या नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, म्हणून मी त्यांना खरं तर जाऊन भेटलो. गावच्या विकासाचं काम होतं. तुम्हाला माहितीये मला समोरच्या माणसाचा त्रास थांब. आता सोडतोय, पण त्या जनार्दन गायकवाडचा पत्ता लागला किंवा पत्ता नाही लागला तर परत यावं लागेल. त्यावेळेस तुला तुझा तो कंगनी कंगनी सुद्धा वाचवू शकणार नाही. येतो. गेट लॉस. मम्मी मी काय सरपंच, तुम्हाला आता किती पैसे द्यायचं? निदान अर्धे तरी द्या या ठिकाणी. म्हणजे 2.5 लाख. एवढं? मम्मी थोडे दिवस थांबलो असतं ना तर नवीन बंगला बांधला असता ग. आणि त्याच्यासाठी पैसे कुठने येणार? अगं मी पिक्चर मध्ये काम करेल की. आता तुझ्या पिक्चरच्या भरोश्यावर थांबलो ना म्हातार होत. आता ठरलंय ना, उगाच नाट लावू नको. दे बरं त्यांना पैसे. मम्मी मी देते ना. डिंपे, मम्मी आता काय सगळ्यांसमोर. ठीक आहे ठीक आहे, जा. आले मी. आणतीये. आणि हो काय आहे, म्हणजे आमच्या कामगारांना चहा पाण्याचं तुम्ही बघाल. आता कॉन्ट्रॅक्ट दिलंय ना तुम्हाला, मग तुम्ही बघा की. आणि आपलं एक माणूस की म्हणून बाकी काही नाही. बरं ठीक आहे, करती, पण वाडा चांगला झाला पाहिजे. हो हो हो, त्याचा प्रश्न नाहीतर तुम्हाला आत्यांचा स्वभाव माहितीये. नाही आणि माहितीये तुम्हाला त्या कशा आहेत ती. हो हो हो. डिंपे, ए डिंपे आली का? नीट करा म्हणजे झालं. हो. मोजून आणलेत ना? वय मी बसतो ना या ठिकाणी. हे ह्यांना मोजायला एवढं कष्ट पडते ती. आम्हासनी कमवायला किती कष्ट पडत असते हे नाही कळणार ह्यांना. काळजी करू नका, आम्ही कसून साहेबांचा शोध घेतोय. येत्या काही दिवसात जर साहेबांचा शोध नाही लागला तर मी स्वतः सीबीआय कडे जाणार. एकीकडे साहेबांचा शोध सुरू असताना दुसरीकडे निवडणुकांचं कामही थांबू देणार नाहीये मी. तुम्ही निश्चिंत राहा. संपत, मी राजकारणात का आले? मी खूप स्ट्रॉंग आहे असं सतत बाकीच्यांना दाखवावं लागतं. पण साहेब गायब आहेत, त्यामुळे मनाने किती खचले मी, किती त्रास होतोय मला. हे कसं सांगू मी सगळ्यांना? या निवडणुकीकडे लक्ष नाही दिलं आणि साहेब आले तर तेच मला ओरडतील. म्हणून ही निवडणूक मला लढवावीच लागेल. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून प्रचारात स्वतःला झोकून दिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. संपत,
मी चुकीचं तर नाही वागत आहे ना? हा? मी चुकीचं तर नाही वागत आहे ना संपत? नाही मॅडम, तुम्ही जे काही करताय ते योग्य करताय. येतो मी. बोल. महत्वाचं बोलायचं. काय? तुमच्या आजूबाजूच्या माणसावर नीट लक्ष ठेवा. त्यांच्यामुळे मी आणि माझ्यामुळे तुम्ही गोतात येऊ शकता. नक्की काय झालं कळेल का मला? इन्स्पेक्टर जामकर मला इथे चौकशीसाठी घेऊन आले. त्यांना कळालं तुमच्या मिस्टरांना जे कोणी शेवटचं भेटलं तो मी होतो. काय? तुला कोणी सांगितलं होतं मग पुरावे मागे सोडायला? असा मूर्खपणा अपेक्षित नव्हता मला तुझ्याकडून. मूर्खपणा मी नाही केला ना, मूर्खपणा तुमच्या माणसांनी केलाय. तुम्हाला माहिती होतं ना तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं याची नोंद होते. ती काढून टाकायला काय झालं होतं? तुमची माणसं पोलिसांना पुरावा म्हणून ती नोंद देत आहे. बघा मॅडम, हे जर का तुम्ही वेळीच नाही थांबवलं ना तर माझ्यासोबत तुम्ही पण जेलमध्ये याल खडे फोडायला. पोलिसांच्या हाती कुठलाही पुरावा लागणं आपल्या दोघांसाठी खूप अवघड आहे. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? हाच तो आमदार देवयानी गायकवाड यांचा बंगला. इथे त्यांचे मिस्टर जनार्दन गायकवाड राहत होते. मी राहत होते म्हणतोय कारण ते आता इथे नाहीयेत. ते गायब झालेत का स्वतःहून कुठे गेलेत? निवडणुकीच्या आधी त्यांचं असं गायब होणं याचा काय अर्थ घ्यायचा हे कोणालाच समजत नाहीये. आणि शेवटचं त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पाहण्यात आलं होतं आणि तिथलं पिऊनचं असं म्हणणं आहे की साहेब सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर जातोय असं सांगून गेले होते. मी कॅमेरामॅन प्रतीक सोबत, मी करण दौंड. संपत, बोला मॅडम. ते दोघं कुठे आहेत? आहेत ना. ए आत या रे दोघं. काय झालं मॅडम? साहेबांच्या ऑफिसचा पिऊन, तिथली कागद, हे सगळं पोलिसांपर्यंत कसं पोहोचलं? तुम्ही काय करत होता? मॅडम, हे सगळं असं होईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. आणि जे काही झालं ते चांगलंच झालं ना मॅडम. आणि साहेब शेवटी कुणासोबत होते हे जर कळालं तर नक्की त्यांना कोणी गायब केलं हे तरी कळेल. अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला शिकवणार काय चांगलंय काय नाही? साहेबांबद्दलची कुठलीच माहिती, कुठलाच पुरावा हे पोलिसांच्या हाती लागायच्या आधी माझ्या हाती लागलं पाहिजे. कळलं? हो मॅडम. ते काय आहे ना, पोलिसांच्या आधी मला माझ्या नवऱ्याला शोधायचं. गायकवाडांच्या घरातल्या माणसाला कोणीतरी गायब केलं, माझ्या नवऱ्याला. त्यामुळे ज्याने कोणी हे केलंय मला त्याला जिवंत सोडायचं नाहीये. त्यामुळे यात कोणाचा हात आहे हे पोलिसांच्या आधी मला कळलं पाहिजे. आलं लक्षात? हो मॅडम. पक्षश्रेष्ठींचा फोन. हा साहेब. नमस्कार आमदार देवयानी गायकवाड बाई. साहेब आता माझी म्हणायचं. कोण म्हणलं? अहो आत्ताच पक्ष कार्यालयामध्ये पक्षाची मीटिंग झाली आणि सर्वानुमते या टर्मचे आमदार म्हणून तुमचंच नाव ठरलंय. खरंच साहेब? खोटं कशाला बोलू? या टर्मचे आमदार तुम्हीच असणार आहात. लागा कामाला निवडणुकीच्या. हो साहेब, धन्यवाद. खरंच. मॅडम, तुम्ही खूप खुश दिसताय. साहेब सापडले की काय? संपत, मला पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळालंय. अभिनंदन मॅडम. अभिनंदन मॅडम. धन्यवाद. पण राहून राहून साहेबांची आठवण येते. साहेब असते तर किती खुश झाले असते ना. मला परत तिकीट मिळावं ही त्यांचीच इच्छा होती. साहेब, तुम्ही जिथे कुठे आहात लवकर परत या. काम थांबवून चालणार नाही. संपत, तुम्ही समिती कार्यालयाबाहेर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा. हा ठीक आहे. निघा लवकर. चला रे.
हॅलो डॉक्टर, तू जिथे असशील तिथून समिती कार्यालयाजवळ अर्जंट ये.